तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराला कॉल करतो तर अक्षरा त्याला विचारत असते, तुम्ही कोणाशी बोलत होता? आणि त्यावर अधिपती मुद्दाम सांगतो की सरगम मॅडमसोबत. आणि ते ऐकून अक्षराला तर धक्काच बसतो. ती खूप घाबरलेली असते आणि मग ती अधिपतीला विचारते की त्यांनी तुम्हाला कॉल केला होता का? तर अधिपती मुद्दाम म्हणतो, नाही, आम्हीच त्यांना कॉल केला होता, आम्हाला जरा त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. आणि ते ऐकून अक्षरा तर खूप पॅनिक होते आणि त्यामुळे अधिपती मोठमोठ्याने हसू लागतो. तो अक्षराला म्हणतो की अहो मास्तरीनबाई, आम्ही तुमची गंमत करत होतो, आम्ही त्यांना फोन नव्हता केला. आणि ते ऐकून अक्षराच्या जीवात जीव येतो आणि मग ती अधिपतीला म्हणते की मला तुमच्याशी एवढ्या महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे आणि तुम्ही मात्र माझी गंमत करा. त्यामुळे मग अधिपती तिला विचारतो की नक्की काय झालं आहे, तुमच्या त्या मैत्रिणीबद्दलच बोलायचं आहे का? आणि त्यावर अक्षरा सांगते हो. आणि मग ती तिच्या मनातील सगळ्या गोष्टी अधिपतीला सांगते. मात्र हे सगळं काही तिच्या मैत्रिणीच्या बाबतीत आहे असं ती अधिपतीला म्हणत असते आणि त्याला सांगत असते की माझ्या मैत्रिणीला अजिबात आवडत नाही की तिच्या नवऱ्याने दुसऱ्या कोणत्याही बाईशी बोलावं. तिच्या मनाची सतत घालमेल सुरू असते. ती खूप चिडचिड करते आणि मग जेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण या कारणासाठी चिडचिड करतोय, तेव्हा तिला स्वतःचाच राग येतो आणि मग ती स्वतःला कशीबशी शांत करते. मात्र पुन्हा तिच्यासमोर असं काहीतरी घडतं की तिला नक्की कशावर विश्वास ठेवायचा तेच कळत नाही. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हे प्रकरण खरंच अवघड आहे. मात्र तुमच्या मैत्रिणीचा नवरा जर माझ्यासारखा असेल ना, तर तिने त्याच्यावर 101% विश्वास ठेवायला हवा. मात्र जर त्याच्यातच काही प्रॉब्लेम असेल, जर तोच चांगला नसेल, तर आपल्याला मात्र त्यांच्याशी बोलायला हवं. आणि मग तो अक्षराला समजावतो की नवरा बायकोच्या नात्याचा बेस, पाया म्हणजे विश्वास असतो. नवरा बायकोचा एकमेकांवर विश्वास हवाच. आणि आपण तुमच्या मैत्रिणीसोबत बोलूयात, तुम्ही तिची वेळ मागा. आणि मग तो फोन ठेवून देतो. मात्र फोन ठेवत असताना तो पुन्हा एकदा मुद्दाम म्हणतो की सरगम मॅडमचा फोन येत आहे. त्यामुळे अक्षरा मोठ्याने ओरडते की उचलायचा नाही आणि ते ऐकून अधिपती हसू लागतो. तर दुसरीकडे ती सरगम देवीची पूजा करत असते. तर भुवनेश्वरी अक्षय तृतीयेची सगळी तयारी करत असते. त्यानंतर मग आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. सगळी तयारी बघून त्या खूपच खुश होतात. त्या भुवनेश्वरीला म्हणत असतात की मला तर वाटलं होतं यावर्षी पायंडा मोडतो की काय. मात्र भुवनेश्वरी म्हणते की असं कसं होईल आई, कित्येक वर्षांपासून आपण अक्षय तृतीयेला दानधर्म करतो, तूच सांगते ना की दानधर्म केला की 10 पटीने वाढतं. त्यावर आजी म्हणते हो, पण अजून बायका कशा आल्या नाहीत. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की येतच असतील. आणि मग तितक्यात काही बायका त्या ठिकाणी येतात. त्या भुवनेश्वरीचं खूप कौतुक करत असतात आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी त्यांना गिफ्ट देते. तितक्यात सरगम त्या ठिकाणी येते. त्या बायका भुवनेश्वरीला विचारतात की या कोण आहेत. त्यावर भुवनेश्वरी सांगते की या आमच्या घरातील नवीन पाहुण्या सरगम. आणि त्यानंतर सरगमसुद्धा त्या बायकांना नमस्कार करते. तर दुसरीकडे अक्षरा अजूनही तिच्या खोलीतच असते आणि आईसोबत बोलत असते. ती आईच्या आणि बाबांच्या तब्येतीची चौकशी करते आणि बाबांची तब्येत आता ठीक आहे हे कळल्यावर तिच्या जीवात जीव येतो. त्यानंतर मग ती आईला सांगू लागते की जेव्हापासून त्या सरगम मॅडम अधिपतींना गाणं शिकवण्यासाठी आल्या आहेत ना, तेव्हापासून सगळं काही विचित्रच घडतंय. त्यामुळे आई विचारते की नक्की झालंय काय. आणि मग अक्षरा तिला सांगू लागते की त्या सरगम मॅडम अधिपतींसोबत उगाच गप्पा मारत बसतात, त्यांना टाळ्या देतात, त्यांचा हातच काय हातात घेतात आणि हे मला अजिबात आवडत नाही. आणि हे सगळं काही ऐकून आईला तर हसूच येतं. तर अक्षरा विचारत असते की आई तू का हसते? मी जेव्हा हे सगळं बाबांना सांगितलं तेव्हा ते सुद्धा हसत होते. आणि ते ऐकून आई म्हणते की अगं मग ते हसणार नाही तर काय. आणि तुला कळतंय का, तू अधिपतींच्या बाबतीत आता खूप पॉझिटिव्ह झाली आहे. पण अक्षरा हे काही मान्य करतच नाही. ती म्हणत असते पण माझ्या नवऱ्याचा हात दुसरी बाई हातात घेतेय, हे बघितल्यावर मला राग येणार नाही का. आणि त्यावर आई हसतच म्हणते हो नक्की राग येणार, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव की हे सगळं मला किंवा तुझ्या सासरेबुवांना सांगण्यापेक्षा तू स्पष्टपणे अधिपतींसोबत बोल, त्यांच्याशी संवाद साध, म्हणजे तुमच्यातील प्रॉब्लेम्स दूर होतील. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. तितक्यात तिला एक बाई सांगायला येते की भुवनेश्वरी मॅडमनी तुम्हाला खाली बोलावले. आणि मग अक्षरा खाली जाण्यासाठी निघते.
तर दुसरीकडे भुवनेश्वरी त्या बायकांसमोर सरगमचं कौतुक करत म्हणत असते की काय आवाज आहे यांचा, आमच्या अधिपतींचं तर संपूर्ण आयुष्यच यांच्या सुरांनी व्यापून टाकलंय. तर त्या बायकासुद्धा कौतुक करत म्हणत असतात की या दिसायलाच एवढ्या देखण्या आहेत म्हटल्यावर यांचा कंठसुद्धा देखणा असणारच ना. आणि मग त्या बायका एकमेकींमध्ये कुजबुजू लागतात की नवीन पाहुण्या म्हणजे नक्कीच या घरच्या सूनबाई असणार. आणि मग त्या सरगमला हळदी कुंकू लावण्यासाठी जातात. सरगम त्यांना हळदी कुंकू लावून देते आणि मग त्यानंतर त्या बायका सरगमला बसायला सांगतात. सरगम म्हणत असते की हे काय करताय तुम्ही. भुवनेश्वरीसुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण त्या बायका काही ऐकतच नाही. आणि मग त्या सरगमची ओटी भरू लागतात. मात्र तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि मोठ्याने थांबा असं ओरडते. आणि मग ती पुढे त्या बायकांना विचारते की हे काय करताय तुम्ही. त्यावर त्या बायका म्हणतात की या घरच्या सूनबाई आहेत ना, म्हणून आम्ही त्यांची ओटी भरतोय. आणि त्यावर अक्षरा म्हणते की मी या घरची सून आहे, अक्षरा अधिपती सूर्यवंशी या नाहीत. आणि ते ऐकून त्या बायका मागे सरकतात. तर सरगम आणि भुवनेश्वरी अक्षराकडेच बघत असतात. दुसरीकडे अधिपती ओंकारकडे डिलिव्हरीची चौकशी करत असतो. सगळा माल वेळेवर तयार झाला आणि डिस्पॅच होऊन डिलिव्हरीसाठी गेलासुद्धा हे कळल्यावर तो खुश होतो. तितक्यात त्या काम करणाऱ्या बायका त्या ठिकाणी येतात. त्यांनी अधिपतीसाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. अधिपती म्हणत असतो की या सगळ्याची काय गरज होती. मात्र त्या बायका म्हणतात धाकटे सरकार तुम्हाला नसली तरी आम्हाला गरज होती, कारण तुम्ही खरंच आमची खूप काळजी घेता. इथे आम्हाला परक्यासारखं वाटत नाही, अगदी घरी काम करत असल्यासारखं वाटतं आणि हे आमचं प्रेम समजा. आणि मग अधिपती त्यांच्याकडून ते गिफ्ट स्वीकारतो. त्यानंतर अजून एक बाई त्या ठिकाणी येते. तिने अधिपतीसाठी पुरणपोळी बनवून आणलेली असते आणि त्यामुळे तर अधिपती खुशच होतो. आणि मग त्या बायका पुन्हा कामासाठी जातात. मात्र अधिपती पायलला त्या ठिकाणी बोलावून घेत विचारतो की तुम्हाला खरंच इथे काही त्रास नाही आहे ना. आणि त्यावरती नाही म्हणते आणि तेथून निघून जाते. तर अधिपती आणि ओंकार मिळून पुरणपोळी खातात. दुसरीकडे त्या बायका म्हणत असतात की आमचा गैरसमज झाला, आम्हाला असं वाटलं की यात सूनबाई आहेत. पण अक्षरा त्यांच्यावर खूपच भडकलेली असते. ती म्हणते की तुमचा गैरसमज झालाच कसा. आणि मग ती सरगमला म्हणते की जरी यांचा गैरसमज झाला असला तरी तुम्ही काहीच का बोलला नाहीत. आणि मग ती त्या बायकांना सांगते की या अधिपतींना गाणं शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत सरगम मॅडम, या घरच्या सुनबाई नाहीत. तर सरगम म्हणत असते पण तुम्ही एवढ्या का चिडलाय. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतच होते पण त्यांनी ऐकलं नाही. पण अक्षरा खूप जास्त चिडलेली असते. ती सरगमचा काही ऐकून घेत नाही आणि त्या बायकांनासुद्धा म्हणते की तुम्हाला यांच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं की नाही. तुम्ही थोडा विचार करायचा ना की सूर्यवंशींची सून अशी सणासुदीला मंगळसूत्राशिवाय असेल का. त्यामुळे त्या बायका खाली मान घालतात. तर अक्षरा सरगमला म्हणत असते की आत्तापर्यंत मी खूप सहन केलं, अनेक वेळा तुम्हाला शांतपणे समजावून सांगितलं, पण आता नाही. आता मी ते करणार जे मला आधीच करायला हवं होतं. आणि मग ती सरगमला सांगते की मला तुम्ही या घरात नको आहात, निघा इथून. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मग अक्षरा सरगमचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढते. तर त्या बायका भुवनेश्वरीची माफी मागत असतात आणि म्हणत असतात की आमच्यामुळे हे सगळं घडलं. पण भुवनेश्वरी म्हणते की तुमची चूक नाही, उलट आमच्या सुनबाईंनी तुमचा अपमान केला, तुम्ही या आता. आणि मग त्या तेथून निघून जातात. आणि मग अक्षरा जेव्हा घरात येते तेव्हा भुवनेश्वरी तिच्यावरच चिडते. तर अक्षरा म्हणते की मॅडम मी हे सगळं कसं सहन करणार होते. त्या बायका अधिपतींची बायको म्हणून एका दुसऱ्याच बाईची ओटी भरणार होत्या आणि मी हे सगळं शांतपणे बसून बघायचं होतं का. आणि जर त्या बायकांचा गैरसमज झाला होता तर त्या सरगम मॅडमला बोलता आलं नाही का. आणि तुम्हीसुद्धा काहीच बोलला नाहीत. मात्र भुवनेश्वरी म्हणते की आता हे सगळं काही तुम्ही अधिपतींनाच सांगा, कारण तुमच्यामुळे त्यांचं गाणं बंद होणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.